छत्रपती संभाजीनगरच्या महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयासमोर ऑपरेटर बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने 7 संघटनांच्या एकत्रीकरणासह ऑपरेटरांचं 1 दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। असंच आंदोलन महाराष्ट्रातल्या इतरही 3 प्रादेशिक विभागामध्ये सुरू आहे। कल्याण असेल, नागपूर असेल, पुणे असेल आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महावितरण ऑपरेटरांच्या ज्या मागण्या आहेत त्या गेल्या 17 वर्षापासून प्रलंबित आहेत। विशेषतः महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं विभाजन झाल्यानंतर कंपन्यांमध्ये रूपांतर केलं आणि कंपन्यांमध्ये रूपांतर होत असताना महावितरणच्या ऑपरेटरांना महापारेषणमध्ये पदोन्नतीद्वारे जाण्याचा जो मार्ग होता तो बंद झाला। तो बंद झाल्याने आज महावितरणच्या ऑपरेटरला कमी वेतन मिळत आहे। कमी वेतनाचा आकडा जर काढला तर 18 ते 20 हजारापर्यंत गेलेला आहे। त्यासाठी सगळ्या ऑपरेटरांनी महाराष्ट्रभरातून एकत्र येऊन एक मोठा मेळावा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संपन्न झाला आणि तिथे घेतलेल्या ठरावानुसार यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। दीर्घ स्वरूपाचं आंदोलन कृती कार्यक्रम तयार करून 7 संघटना एकत्र येऊन आजचं पहिलं आंदोलनाचा पहिला टप्पा या ठिकाणी संपन्न होत आहे। आंदोलनाचा दुसरा टप्पा हा दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आंदोलन त्याही नंतर प्रशासनाने आमच्या मागण्यावर दखल घेतली नाही, आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 23 जानेवारी 2024 पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। ऑपरेटरांच्या मागण्या आर्थिक स्वरूपात आहे, त्यातला त्यात वेतन तफावत दूर करण्याचा हा एक आमचा प्रमुख प्रश्न आहे। त्यासोबत विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यकांचा कंत्राटी कालावधी शासनाच्या इतर विभागांमध्ये सेवा म्हणून ग्राह्य धरला जातो, वीज कंपन्यांमध्ये सुद्धा तो सेवा काळ म्हणून ग्राह्य धरावा अशी आमची एक मागणी आहे। आणखी एक मागणी म्हणजे 1 एप्रिल 2019 नंतर कार्यान्वित करण्यात आलेली नवीन सबस्टेशन विविध शासनाच्या योजनांच्या अंतर्गत ती बांधण्यात आली, परंतु नवीन असलेले उपकेंद्र ही पूर्णतः खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे। 5-5 कोटी रुपये एका सबस्टेशनला लागतात आणि अशा नवीन सबस्टेशनला जबाबदार व्यक्ती नसल्याने आज त्या सबस्टेशनची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। त्या सबस्टेशन मध्ये त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे, म्हणून ती सबस्टेशनला परमनंट ऑपरेटरची खुली करा अशी एक आमची मागणी आहे। त्यासोबतच ही पूर्ण सिस्टम आता सोलारवर जात आहे बऱ्याच अंशी आणि सोलारवर जाऊन शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा शासनाचा आणि सरकारचा प्रयत्न आहे। तर तो प्रयत्न तेव्हाच यशस्वी होणार आहे ज्यावेळेस सप्लाय देण्यासाठी जी सक्षम असणारी सबस्टेशन आहे ती जर अपग्रेड असतील तर ते सबस्टेशन अपग्रेड करण्याची ही एक आमची मागणी आहे। एलडीसीच्या तुलनेत असलेले वेतन तफावत दूर करा अशी एक आमची मागणी आहे आणि आमचा वारंवार पाठपुरावा गेल्या 17 वर्षापासून सुरू असला तरी आता कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। दीर्घ स्वरूपाचं आंदोलन आहे। प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा अशीच आपल्या वतीनं आपल्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला विनंती करीत आहे।